समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडियाच्या वतीने आज इथे थोडासा आगळा वेगळा असा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि नाव पण त्याचं खूप छान आहे, स्वर मोगरा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मोगरा फुलण्याचेच दिवस आहेत आणि हा मोगरा आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या मोगऱ्याची आठवण लगेचच करून देतो. मोगरा फुलला आणि लताबाईंनी अजरामर केलेलं असं गीत. मला खात्री आहे की तुमची सगळ्यांची जी काव्य प्रतिभा आहे ही या मोगऱ्याच्या सुगंधांनी न्हाऊन निघेल. त्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देते, अभिनंदन करते. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह माननीय डॉक्टर स्वातीताई महाळंक, त्याचबरोबर किरणजी इनामदार, व्यंकटेशजी कल्याणकर, मानसी चिटणीस, सुनीलजी धनगर आणि कोणी राहिलं, आरती पडळकर, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले लेखक, साहित्यिक, प्रामुख्याने कवी, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. किरण आणि व्यंकटेश या दोघांच्या अनेक कार्यक्रमांना मी यापूर्वी पण आलेली आहे. याच ठिकाणी कार्यक्रम होतात आणि प्रामुख्याने या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं सांगावंसं वाटतं मला की नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या व्यासपीठाचा उपयोग प्रामुख्याने ते करतात. तुमच्या एका कार्यक्रमामध्ये मला जोशी म्हणून एका ताईंच्या सरस्वती गायन अप्रतिम असं काव्य, त्याला संगीत. आत्ता तुम्ही जे सरस्वती वंदना म्हटलीत ती तर छान आहे, कारण ती तर अत्यंत गाजलेली आहे, पण तुम्ही जर ती सरस्वती वंदना ऐकलीत तर तुम्हाला ती पण आवडेल. अशा त्या जोशीताई पहिल्यांदाच मला इंट्रोड्यूस झाल्या आहेत, त्या कोकणातल्या. पण अशा विविध साहित्य रत्नांना, कलाकारांना ओळख निर्माण करून देण्याचं काम हे व्यासपीठ प्रामुख्याने करतं. त्याच्यामुळे खूप मनापासून अभिनंदन, खूप शुभेच्छा देते. या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही आज अधिक नवीन उभारी घेतलेली आहे, एक उंच उडी घेतलेली आहे. मगाशी किरणजी म्हणत होते की आता यांना कवी म्हणून नाही तर गीतकार म्हणून त्यांना ओळख प्राप्त झालेली आहे. नेहमीच हा कॉन्फ्लिक्ट राहिलेला आहे अगदी ग दी माडगुळकरांच्या काळापासून की कवी श्रेष्ठ का गीतकार श्रेष्ठ. पण अर्थातच कविता वाचणं, त्याचा अर्थ समजून घेणं हे सर्व प्रकारच्या लोकांना जमतंच असं नाही. पण गीतांच्या माध्यमातून स्वर, ताल, संगीत आणि विशिष्ट आवाजामध्ये त्याचं सादरीकरण चांगल्या पद्धतीने झालं तर अवघड कल्पनासुद्धा आपल्याला चांगल्या लवकर सोप्या होऊन समोर येतात आणि त्या मनामध्ये अधिक चांगल्या रुंजण घालतात. त्यामुळे मला असं वाटतं की खूप महत्त्व हे गीतकाराला सुद्धा आहे. तर अभिनंदन करते ह्या सगळ्या गीतकारांचं. चांगलं लिखाण करा, प्रगटीकरणाला घाई करू नका. मी जरी विज्ञानाची प्राध्यापिका असले, जरी राजकारणी असले, तरी मराठी हा माझा आवडीचा विषय आहे. मराठीतलं खूप साहित्य, लेखन, कविता या मी वाचलेल्या आहेत लहानपणापासून. एक एक कविता ऐकण्यासाठी आम्ही मैलोनमैल चाललो आहे. ज्या काळामध्ये वाहतुकीची साधनं नव्हती, पुण्यासारख्या प्रगत शहरामध्ये सुद्धा आपण एकाच पिढीतले आहोत. कोथरूडच्या एका टोकाला मी राहत होते आणि टिळकवाड्यामध्ये गणेशोत्सव व्हायचे. त्यावेळेला असं पेव फुटलेलं नव्हतं की गणेशोत्सव आणि सगळीकडे असे कार्यक्रमांची रेलचेल, असा तो काळ नव्हता आणि संध्याकाळी कार्यक्रम व्हायचे. मला आठवतंय की आम्ही शाळकरी मुली आमच्या आईबरोबर रात्री कार्यक्रम संपल्यावर 12-12 वाजता केसरीवाड्यातून कोथरूडपर्यंत चालत गेलोय, कारण PMTच्या बसेस अवेलेबल नसायच्या. पण ती एक ओढ होती की चांगलं ऐकायला मिळावं.
त्यामुळे खूप उत्तम कलाकारांना आम्ही ऐकलंय. वसंतोत्सव किंवा वसंत व्याख्यानमालांमध्ये व्याख्यानं ऐकायला मिळाली. यातून चांगलं आणि वाईट काय हे समजलं. त्या अनुषंगाने एक रसिक म्हणून तुम्हाला मी विनंती करणार आहे की स्वतःला सर्टिफिकेट देण्याची घाई करू नका की मी आता कवी झालो किंवा झाले. खूप जणांचं वाचल्यानंतर कुठेतरी एकदा लिहिता येतं. खूप वाचलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, माझं कोणीतरी ऐकावं, ही ओढ, ही अभिव्यक्तीची एक उर्मी ही प्रत्येक कलाकाराला असतेच. पण त्या व्यतिरिक्त कलाकाराची जबाबदारी आहे की व्यक्त होण्याआधी ऐकणे. कारण अन्यथा तुम्ही जे व्यक्त व्हाल ते अर्धकच्चं असेल. मला अधिकार नाही, मी काही लिहिलं नाहीये कधीच, पण एक रसिक म्हणून मला तो अधिकार प्राप्त होतो. कारण एखादा गायक जेव्हा गातो तेव्हा एखादा सूर जरी हलला तरी आमच्यासारख्या कानसेनांना कळतं की हा सूर थोडा चुकला किंवा हा ऑफबीट झाला. हे आमच्यासारख्या कानसेनांना कळतं. तसं वाचताना एखादा शब्द चुकीचा लागला, अर्थ विपरीत लागला तर बासमती तांदूळातल्या खड्याप्रमाणे तो खाता खाता आपला रसभंग करतो. त्यामुळे शब्द हे वजनदार कसे असतील, त्यातला अर्थ कसा जो हवा तोच मिळेल हे पाहिलं पाहिजे. भरपूर लिहा, पण प्रत्येक गोष्ट प्रसिद्ध करण्याच्या स्थितीत आहे की नाही हे तुम्हाला आधी बघावं लागेल. ही मात्र जबाबदारी साहित्यिकाची स्वतःची असते. आणि साहित्य म्हणजे काय? समाजाच्या हितासाठी निर्माण होणारं ते साहित्य. स हितस्य भावः इति साहित्य. आजपर्यंत अनेक साहित्यातल्या विविध प्रकारांनी समाजमन घडवण्याचा, समाजमन बदलण्याचा, राजसत्ता उलथून टाकण्याचा असा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचा अंगीकार केला आहे आणि यशस्वीरित्या केलाय. आपले पोवाडे असतील, आपली गीतं असतील, नाटकं असतील स्वातंत्र्यवीर सावरकरांची, त्या काळामध्ये संगीत नाटकांच्या भूमिका असतील. बघा किती रसपूर्ण असं साहित्य होतं. परवशता पाशदैवे हे काव्य आहे, पण ते जेव्हा तुमच्या समोर येतं तेव्हा तुमच्या अंगावर शहारे निर्माण होतात आणि तुम्हाला काहीतरी त्याच्यातून मिळतं. काहीतरी टेक अवे काय आहे, तर तुमचा जोपर्यंत तेवढा अनुभव प्राप्त होणार नाही तेवढं रसपूर्ण लेखन आपल्याकडनं होणार नाही. त्यामुळे म्हणजे मी एक शिक्षिका सुद्धा आहे. शिक्षक सुद्धा ज्या वेळेला एखादी कविता समजावून सांगतात तेव्हा मला असं कधी कधी जाणवतं की मराठीच्या शिक्षकांना कविता समजलीये का? कारण ज्या व्यक्तीचा जेवढा परीघ तेवढंच आकाश दिसेल आणि तुम्ही तेच वर्णन कराल. तुम्ही जेव्हा क्षितिज ओलांडून पलीकडे जाल, मोकळ्या वातावरणामध्ये जाल, वेगवेगळ्या प्रकारचा अवकाश बघाल, तेव्हा ते तुमच्या शब्दातून व्यक्त होणार आहे. त्यामुळे खूप लिहिण्यापूर्वी खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आपण स्वतः चांगल्या वाचनालयांचे मेंबर आहोत का? किती लेखकांचं तुम्ही वाचलंय? किती कवी पालथे घातलेत? हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी असे कडू डोस द्यायचे नसतात, परंतु मी राजकारणी कमी आणि प्राध्यापिका जास्त आहे. माझ्यासमोर असलेल्या कवींमध्ये बरेचशा कवींना मी पाहतेय की खूप चांगले पोटेन्शियल असलेले या ठिकाणी कवी बसलेत. तर त्यांचं साहित्य खूप उजळून निघावं आणि पैलू आपणच आपल्याला पाडायचे असतात. कुणी बाहेरचे येऊन छन्नी हातोडे घेऊन आलं तर आपल्याला ते झोंबेल.
ते पैलू, आपली छन्नी, आपली हातोडी आपल्यावरच जर चालली तर ते जे शिल्प, तुमचं शब्दशिल्प तयार होणार आहे ते खूप सुंदर असणार आहे. त्यामुळे ते जे नको असलेले कंगोरे, कमी असलेला शब्दसंग्रह, एका कवितेमध्ये एक शब्द किती वेळा येतो आणि का येतो, का पर्यायी शब्द सापडत नाही, का यमक जुळवताना ओढाताण होते? कारण जर तुम्ही पद्य लिहिताय आणि ते सुद्धा गेयतापूर्ण, कारण तुम्हाला त्याचं गीत करायचंय, तर गेयता हा त्याचा अनिवार्य अविभाज्य असा मुद्दा ठरतो. मग त्याची ओढाताण होते का? तर हे सगळं करण्यासाठी तुम्ही खूप वाचा. गदिमांनी बघा, गीत रामायण साधं एक बघितलं तुम्ही, नुसतं वाचा, ऐकू नका. शब्दांना जेव्हा सुधीर फडकेंची चाल मिळते तेव्हा त्याला एक वेगळं वळण लागतं. पण तुम्ही कवी म्हणून अभ्यास करणार आहात, त्यामुळे तुम्ही पुस्तक घेऊन त्याचे लिरिक्स वाचा, तर तुम्हाला लक्षात येईल की रामाचे वेगवेगळे शब्द त्यांनी कसे वापरलेत. रामाबद्दलची वेगवेगळी नावं जी आहेत, तर कधी श्रीराम म्हटलंय, कधी रघुनंदन म्हटलंय, कधी राजीव म्हटलंय. तर हे जे काही शब्द वापरले ते का तिथे जुळतात, त्या भावनेशी ते जुळतात का, फक्त यमकाशी ते जुळतात असं नाही म्हणता येणार आपल्याला, ते तर जुळतातच, पण ते त्या भावनेशी एकरूप होतात. म्हणून नुसतं रामाचं नाव घेताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द लावलेत की जे विशेषण म्हणून सुद्धा उपयोगी येतील. तर असं सगळं आहे. मी जास्त व्याकरणात जाणार नाही, जाऊ शकते पण जाणार नाही, पण ही मात्र तुम्हाला विनंती नक्की आहे आणि खूप शुभेच्छा देते. तुम्ही सगळ्या कवींनी, साहित्यिकांनी आमचं जीवन समृद्ध केलेलं आहे आणि असंच उत्तम तुम्ही लिहित जाल तेवढी समृद्धता आम्हाला येणार आहे. त्यामुळे हे आवाहन आणि खूप शुभेच्छा. किरणजी आणि व्यंकटेशजी, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला. व्यंकटेश हे खूप कामात व्यग्र असतात आणि खूप मनापासून, म्हणजे खूपच मनापासून काम करतात, कारण त्यांना प्रसिद्धी परांभूक जे आपण म्हणतो असं हे व्यक्तिमत्व आहे की स्टेजवर दिसणार नाही पण स्टेजवरचं सगळं घडवून आणण्यामध्ये त्यांचं काम असतं. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण. आणि नक्कीच अशा उत्तरोत्तर अनेक कार्यक्रमांना मला यायला आवडेल. खूप मनापासून शुभेच्छा देते. मला थोडी गडबड असल्यामुळे स्वातीताईंचं खूप उत्कृष्ट होणारं भाषण मी ऐकू शकणार नाही, पण ताई तुम्ही ते ऑडिओ रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. माझी चांगली मैत्रीण आहे त्यामुळे हक्काने सांगू शकते. खूप धन्यवाद. जय हिंद.